नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. खोट्या डोपामाइनपासून ते खऱ्या दैनंदिन शिस्तीपर्यंतचा हा प्रवास. आपण पाहतो की अनेकदा एखादी नवीन गोष्ट सुरू करताना प्रचंड उत्साह असतो, पण तो टिकत का नाही? चला तर मग यामागचं नेमकं कारण समजून घेऊया. एक अतिशय सामान्य पण आपल्याला अस्वस्थ करणारा प्रश्न नेहमीच विचारला जातो. लोक सकाळी उठताना इतक्या मोठ्या आशेने जागे होतात, पण रात्री झोपताना मात्र त्याच अपूर्ण कामांच्या पश्चातापाचं जड ओझं घेऊन का झोपतात? सुरुवातीला जी प्रचंड आवड किंवा पॅशन असते ती अचानक कुठे गायब होते? हा प्रश्न थेट आपल्या मानवी स्वभावाशी जोडलेला आहे. आणि इथंच हे धक्कादायक गणितीय वास्तव समोर येतं. विचार करा, तब्बल 97% लोक चालढकल करण्याच्या जाळ्यात अडकतात आणि मध्येच हार मानतात. आणि उरतात ते फक्त आणि फक्त 3% लोक. हेच ते दुर्मिळ लोक असतात जे सातत्याच्या जोरावर त्यांनी सुरू केलेलं काम खरोखर तडीस नेतात. 97 विरुद्ध 3 ही आकडेवारी खरंच विचार करायला लावणारी नाहीये का? मग हे असं का होतं? याचं उत्तर दडलंय या पहिल्या भागात, प्रेरणेचा तात्पुरता सापळा. प्रेरणा का अपयशी ठरते ते आता आपण पाहूया. खरं सांगायचं तर फक्त प्रेरणेवर किंवा मोटिवेशनवर अवलंबून राहणं हा एक खूप मोठा भ्रम आहे. होतं काय की एखाद्या प्रेरणादायी संदेशामुळे छान वाटतं, मेंदूमध्ये डोपामाइनची एक तात्पुरती लाट येते आणि लोक याच खोट्या लाटेला खरी शिस्त समजण्याची गल्लत करतात. पण लक्षात घ्या, खरी आणि शाश्वत शिस्त म्हणजे कंटाळवाण्या वाटणाऱ्या गोष्टींचाही स्वीकार करणं आणि आपल्या दैनंदिन कार्यप्रणालीवर किंवा सिस्टीमवर पूर्ण विश्वास ठेवून रोज काम करत राहणं. हे 5 दिवसांचं चक्र पाहिलं की तुम्हाला नक्कीच हसू येईल, कारण हे आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत कधी ना कधी घडलेलं असतं. बघा पहिल्या दिवशी आपण 10 तास जीव तोडून काम करतो. तिसरा दिवस उजाडतो तेव्हा आपण काहीतरी खूप मोठं साध्य केल्याची एक खोटी जाणीव निर्माण होते. आणि 5व्या दिवसापर्यंत सगळं लक्ष विचलित होतं आणि आपण परत आपल्या त्याच जुन्या सामान्य सवयींकडे वळतो. सुरुवातीचा तो सगळा वेग 5 दिवसात अक्षरशः शून्यावर येतो. म्हणूनच आता आपण वळूया त्या विशेष लोकांकडे. 3% लोकांचा नियम आणि या यशस्वी लोकांची नेमकी वैशिष्ट्ये काय असतात हे आता समजून घेऊया. या ज्या 3% एलिट लोकांबद्दल आपण मगाशी बोललो, त्यांच्याकडे ना कोणतीही जादूची कांडी असते ना, त्यांच्याकडे जास्त वेळ असतो. त्यांच्याकडे असते ती एकच गोष्ट, आणि ती म्हणजे चिकाटी. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जसं लोखंडाला मजबूत पोलाद बनवण्यासाठी कार्बनची नितांत गरज असते, अगदी तसंच आपल्या मानवी इच्छाशक्तीला दबावाखाली तुटण्यापासून वाचवण्यासाठी चिकाटीची गरज असते. चला तर मग या चिकाटीला कृतीत कसं आणायचं यासाठी नेपोलियन हिल यांच्या संशोधनातून तयार झालेली ही 7 अत्यंत महत्त्वाची सूत्रे पाहूया. ही खऱ्या अर्थाने यशाची अचूक कार्यप्रणाली आहे. ही 7 तत्त्व आपल्या जीवनाच्या पाया बनू शकतात. यामध्ये एक निश्चित उद्देश ठरवणे, एक सुव्यवस्थित योजना बनवणे, कामात सातत्य किंवा चिकाटी ठेवणे, आपल्यासारख्याच सकारात्मक लोकांचा गट तयार करणे, अंतर्मनाची ताकद ओळखणे, त्वरित निर्णय घेणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिविचार करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करण्यावर भर देणे, या सगळ्याचा यात समावेश होतो. यातल्या पहिल्याच सूत्राकडे पाहिलं तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. मला श्रीमंत व्हायचंय ही फक्त एक अतिशय अस्पष्ट इच्छा झाली. यामुळे आपली ऊर्जा फक्त विखुरली जाते. याउलट मी येत्या 12 महिन्यात 1,00,000 रुपये कमवणारच, हे झालं एक अत्यंत निश्चित उद्दिष्ट. यामुळे आपल्याला एक लेझरसारखी अचूक दिशा मिळते. फरक अगदी स्पष्ट आहे, होय ना? आणि आता 7व्या सूत्राबद्दल थोडं बोलूया. अतिविचार केल्याने जो एक प्रकारचा मानसिक लकवा येतो, त्यावर कृती हा एकच जालीम उपाय आहे. ज्या क्षणी आपण त्वरित कृती करतो त्या क्षणी अतिविचाराशी जोडलेली निम्मी भीती तिथल्या तिथे संपून जाते आणि पुढे जाण्याचा रस्ता एकदम मोकळा होतो. हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण हे प्रत्यक्षात कसं उतरवायचं हे समजण्यासाठी आता आपण पाहूया की हे सगळं जादू नाही, तर निव्वळ गणित कसं आहे, एका कारागिराचं हे अद्भुत रहस्य. ही गोष्ट खूप रंजक आहे. एका गावातल्या एका कारागिराने लोकांची टिंगलटवाळी सहन करत रोज न चुकता फक्त एक दगड टेकडीवर नेला. एका महिन्यानंतर तिथे काय होतं? फक्त 30 दगड. एका वर्षानंतर तिथे फक्त दगडांचा एक ओबडधोबड ढीग साचलेला होता. पण बरोबर 5व्या वर्षी तिथे काय उभं राहिलं माहितीये? एक अतिशय भव्य सुवर्ण कळस असलेलं मंदिर. हे आहे सातत्य आणि दैनंदिन सवयीचं खरं फळ.
आणि हाच तो चक्रवाढीचा किंवा कंपाऊंडिंगचा खरा चमत्कार. जर दररोज स्वतःमध्ये फक्त आणि फक्त 1% सुधारणा केली तर एका वर्षाच्या शेवटी आपण तब्बल 37 पटीने अधिक चांगले आणि सक्षम बनलेले असतो. 37 पट हे कोणतंही आश्चर्य नाही, तर सातत्याच्या छोट्याशा कृतीचं हे मोठं गणितीय फळ आहे. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, 90 दिवसांचं परिवर्तन. तात्पुरत्या प्रेरणेकडून खऱ्या दैनंदिन सवयी आणि गतीपर्यंतचा हा प्रत्यक्ष प्रवास कसा करायचा? हा 90 दिवसांचा आराखडा खूपच सोप्पा पण प्रभावी आहे. पहिले 30 दिवस हे फक्त सवय लावण्यासाठी असतात. तिथे फक्त काम करत राहणं महत्वाचं असतं. पुढचे 30 दिवस आपली आंतरिक ओळख किंवा आयडेंटिटी बदलण्याचं काम करतात. आणि शेवटचे 30 दिवस एक अशी न थांबणारी गती निर्माण करतात की त्यानंतर आपल्याला कुणीच थांबवू शकत नाही. या प्रवासातला हा दुसरा टप्पा अतिशय निर्णायक असतो. इथे बाह्य प्रेरणांवर विसंबून राहणं पूर्णपणे थांबतं आणि स्वतःची ओळख नव्याने घडायला सुरुवात होते. मी केवळ एखादी कृती करत नाहीये, तर मीच ती कृती बनत आहे. हा विचार सगळा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकतो. आपली स्वतःबद्दलची प्रतिमा अशी बनते की होय, मी अशीच एक व्यक्ती आहे जी न चुकता आपलं काम पूर्ण करते. या पूर्ण प्रक्रियेत आपण एका अशा वळणावर येऊन उभे राहतो जिथे आपल्यासमोर एक कठीण पण अटळ पर्याय असतो. एकतर आत्ता दैनंदिन शिस्तीचं ते काही ग्रॅमचं हलकं वजन हसत हसत सहन करा, किंवा मग आयुष्याच्या शेवटी मृत्यूशय्येवर असताना पश्चातापाचं टनांचं चिरडून टाकणारं ओझं आयुष्यभर वाहा. हा एकच निर्णय आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवत असतो. शेवटी हे एक अत्यंत सखोल आणि कटू सत्य आहे की जे लोक केवळ सुरुवात करतात त्यांना इतिहास कधीच लक्षात ठेवत नाही. ते जे 97% लोक आहेत ना, जे फक्त क्षणिक उत्साहाने सुरुवात करतात आणि मध्येच सोडून देतात, त्यांना हे जग पूर्णपणे विसरून जातं. इतिहास केवळ अशाच लोकांना लक्षात ठेवतो जे शेवटपर्यंत टिकून राहतात आणि आपलं काम पूर्णत्वास नेतात. त्यामुळे आज या विश्लेषणाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आपण त्या पश्चातापाच्या टनांच्या जड ओझ्यासमोर शरणागती पत्करणार आहोत की आजच आपल्या यशाचा तो पहिला दगड उचलणार आहोत? मनाची ती सगळी कुचकामी कारणं आणि बहाणे बाजूला ठेवून आपल्या आतल्या त्या खऱ्या शिल्पकाराला जागे करूया आणि आपल्या स्वतःच्या भव्य मंदिराची पहिली वीट आज आणि आत्ताच रचूया. काय मग, तयार आहात ना?